उतर एक मिनिट बोलायचं तो हा. ऐक दुसरं लग्न केल्यामुळे घरची त्रास करते ना रडत्यान पडत्यान भांडणे करत्यान कालवा करत्यान तुला धमकी देत्यान पण टेन्शन घ्यायचं नाही मी खंबीर पण तुझ्या मागं उभा आहे बरं ठीक आहे चालेल. अरे मग दुसरं लग्न करायची इच्छा नव्हती पण ती बायको आज लग्नाला 4 वर्ष झाली यार मला मस्त वाटतं वंशाला दिवा पाहिजे तर एखादा पोरगा पाहिजे किंवा एखादी पोरगी पाहिजे तर लहान लेकरू घरात आल्यावर जरा वेगळं वातावरण राहतं पण ते बायकोला सांगू सांगू वैतागलो ते 17 बरंच होऊन द्यायचं नाही त्या गोळ्याच खायच्या आणि हेच करायचं लोक मला 4 चौक आता वांजुटा म्हणायला लागले तर त्याचं मला टेन्शन आलंय बरं ठीक आहे चला जाऊ बस नका काय टेन्शन आता घेऊ. तुला माझं टेन्शन सांगू चला बसली का हा. आयो आरतीच ताट आण कशाला आरतीचं ताट? कशाला म्हणजे दिसना तुला लग्न करून आलोय ती अहो तुम्हाला येडबेड लागलं काय? तुम्ही लग्न करून आलाय. आई बोला ना काहीतरी. बुट तू पटके सांग आरतीच ताट येड मला नाही तुला लागलंय अहो आई काहीतरी बोला की तुम्ही गप्प बसलाय लेकाने दुसरं लग्न केलंय. बोलायचं काय आहे? आमच्या ती स्वागत फिगत करा घरात काय असतं ती स्वागत हा जाळ करीन आता मी तुमच्या दोघांचा स्वागत करण्याऐवजी. अगं तसं नको की तू काय जाळ करशील ग काय जाळ करशील तुला राहायचं ना राह तर निघ तुझ्या आई बापाकडे चल माझ्या आई बापाकडे मी जात नसती आणि ही कुणी आणली ना उदसा ती बाहेर काढायची पहिली. कुणी आणली? अजिबात मी आणली माझं घर आहे माझं मी ठरवीन माझं घर- ठेवायची काय लावायची पहिली बायको मी आहे असू कळलं दे का? असू दे ओ आई बोला की काहीतरी लेकाला. काय बाया मग आता एखाद्याच्या नशिबात असल्यावर 2 सह्या एका हाडाला झाल्यावर काय करते आहे ना पण तू थोरली ती दाखली काय करू मग ऐक काय ही समजून घेते ना तिला सांगितली मला पहिली बायको आहे. तिला काय अडचण नाही मग हिला काय अडचण आहे मला अडचण आहे मला नाही पाहिजे. ए निघ तुला नाही आली पाहिजे तू. तुला नाही पाहिजे आमच्या दोघाला पाहिजे राहून दे का तुझ्याच म्हणण्याने सगळे आई नसते मी निघून जाई ना चल माहेराला. निघ चल निघ ए, आण तुझी बॅग जा निघ मी आई बापाकडे जाणार नाही. माझेच आई बाबा आलेले बघा आता तुमचा कसा तमाशा करतील ते. लय बरं झालाय बापा आली ती 1 नंबर काम केलं सासरे बाबा या तुम्हालाच आताच फोन करणार होतो अहो, काय केलंय तुम्हाला पटतं का जावई? लग्न करून आले त्यांनी माहितीये का? जगा जागृत केलंय काय लग्न केलंय जावं काय चेष्टा बिष्टा लावली काय तुम्ही चेष्टा? या सगळं अवतार घेऊन आला इथं अहो पोरगी आमची आहे ना अजून. हो का तेच तुम्हाला सांगायसाठी मी फोन करणार होतो हिला ही ऍडजस्ट करते हिला ऍडजस्ट होत असलं बस काय तर करू? ठेवा नसलं तर घेऊन जावा आपण 2-2 बायका करतात का कुशल काहीच अडचण नाही मला जर इकले लेकरू होत नाही तर दुसरे आणायला काय अडचण आहे लेकरू होत नाही मग त्याला दवाखाना बिवखाना काहीतरी करायचं देवा धर्माचं बघायचं काहीतरी होऊनच द्यायचं नाही म्हणती लग्नाला झालं 4 वर्ष लोक गावातली मला माणसं जवळ सुद्धा येऊन द्या वानचुटा म्हणतात वानचुटा कार्यक्रमाला बोलवणार काय करीनात अहो पण म्हणून असलं पाऊल उचलतात का काय करायचं आमच्या पोरीने आता अहो का होत मी काय म्हणतोय हाय ना एक ही पण राहून द्या तुम्हाला वर्षाच्या आत तुम्हाला नातू दाखवी तुम्ही इकडे बरं तू. काय झालंय नेमकं काय चाललंय काय आहे तू सांग तुला वाटत नाही का नातवंड मांडीव खेळवावा हा, आहे ना बाबा घरात बारक पोरगा असावा हा खरं आहे ती बी. मग तो मला 4 बारा म्हणली का नाही लेकरू बाळ कस काय व्हाय ना काय फॉल्ट आहे काय लोकांना वाटायला लागलं माझ्याच फॉल्ट आहे या. माझ्यात काय फॉल्ट नाही. अगं आहे, आमच्या इथलं ते डोंगरावरचा बाबा आहे ना त्यांनी मला सांगितलं की 4-5 वर्ष लिकरू होऊ देऊ नको म्हणून कारण की माझ्या जीवाला आणि त्यांच्या बी जीवाला धोका आहे जर लिकरू झालं तर. तुला काय अक्कल फिकल आहे का असलं बाबा बिबाचं घ्या आता लेकरा सकट व्याजानी बायको बी आली दुसरी अगं पण हे असं ऐकत का तू कधीपासून अंधश्रद्धा पाळायला लागली. अगं सासरे पण बुवा नाटक करती बाबा फिबा काय नाही मला माहिती आई- बाबाचं काय खरं नसतं कोणाचं कसं आई मनात खरं आहे? नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी का ठेवलं नाही लिकरू ती. मला एक सांगा हिला दवाखान्यात नेतो म्हणलं तर नको नको सगळे गोम हिच्या अंगात आहे अहो तुमच्या जीवासाठीच मी केलं माहितीये का मला त्या बाबांनी सांगितलं होतं झालं आता 3 वर्ष झाले आता 2च वर्ष राहिले 2 वर्षात मी लगेच ठेवेन. अरे जरा दम खा पण बाबांनी काय सांगितलं ते तरी सांग त्यांनी सांगितलं की जर तू लगेच लग्न झालं जर बाळ ठेवलं तर तुझा नवरा किंवा तू दोन्ही पैकी एक मराल म्हणून. हे काही खरं असतंय का काय असले बाबांच्या नादी ये का लागली? जरा मग त्यांनी मला सांगितलं की उपास करत जा मी यांच्यासाठी उपास करते बघ कशी वाळून गेली मी. ती जाऊन ते वाळून आता बाबांनी सांगितलं लेकरू झाल्यावर मी आता 1 वर्षाच्यात लेकरू फोन दाखवतो आणि मग बघू कोणाच्या जीवाला धोका आहे ती. अहो आता जावई बघितलं तुम्ही लेकरू. येडे झालात का तिला काय घेऊन जा तुम्ही घेऊन जा मी जात नसते आई मला नाही यायचं मला इथंच राहायचंय ह्या आता पहिलं घराच्या ए, बाहेर तिला काढ. काय बोलू नको
कुठं तसला डोंगे बाबा बिबा माझा अजिबात विश्वास नाही. आणि तो बाबाचं ऐकून 5 वर्ष मला बिना बापाचं ठेवती, तू लाज वाटाय पाहिजे तर. अगं पण जरा त्यांना सांगायचं ना कोण बाबा आहे ते, त्यांना पण न्यायचं. पण हे बाबा कुठून आलं, तू कस काय डोक्यात ऐका घेतली? शिकलेली सासूबाई पोरगी. तुम्ही ऐका, 5 वर्ष झालं, 5 नाही 3 वर्ष झालं ही नाही गोळ्या खाती या. काय करायचं, उद्याच्या लेकरूच नाही झालं, कोण खर्च कराय मोकळं हिला. अगं पण अडाणी लोकांची गोष्ट वेगळी आहे, तू शिकलेली आहे, तू कस काय असं अहो, गोष्टीवर विश्वास ठेवते? सुशिक्षित अडाणी ही तुम्ही उगा मला इज्जत काढू नका. इज्जत काढत नाही. डोंगी बाबाचं ऐकून तो लाज वाटाय पाहिजे. उद्या बाबा मला गुखा खाचीन का? ए, बघा अहो, कसलं घाण काय? बोलतात आई मला. काय आता बोलतोय? तोच नाही ऐकलं काय करीन ते तरी. परत जीवासाठी करत होती, ह्यांचा जीव जाईल म्हणून सांगितलेलं नाही तर माझा तरी. मग तुझं गेला असतं तर बरं झालं असतं, माझं असं पण जाणार नाही. बघ आई मी मारावी याची अपेक्षा करते ती. तुझ्या बाबाला इथे घेऊन ये. अगं, दुसरं बरं लग्न केलं काय म्हणतोय बघ, म्हणलाय त्यो. दुसरं लग्न केलं मरतोय का विचार त्याला, बघू मरतोय का. मर म्हणल्याने मरत नसतं, कोणाचं कशाला ऐकायचं बाई तू. अगं पण या सासूला तो विश्वासात घेऊन सांगायचं आशाने असं आहे का, अगं मनानेच गोळ्या पण खायच्या. त्या बाबाला एवढी अक्कल असती तर त्यांनी सांगितलं नसतं का दुसरी बायको करीन तुझा नवरा. ते बरं नाही सांगितलं तुझ्या ना बाबानी. आणि तुम्हाला त्या बाबाची गंमत सांगू का, माझ्या एका मित्राच्या जमिनीत सोनं आहे म्हणून सांगाय आलता. सोनं सांगितलं हाय हिथं म्हणून, आणि जेवाय बसल्या म्हणलं बालका मला कांदा आणून दी. तर त्या माझ्या मित्रांनी काय केलं, तर बाखरीच्या खाली कांदा ठेवला होता, ताटात बाखरीच्या खाली. मग मित्र मला तुम्हाला कांदा दिलाय, तर मग त्याने दाखविलं बाखरीच्या खालचा कांदा. तर तो मित्र त्या बाबाला म्हणला तुला ताटाखालचा कांदा दिसा नाही, बाखरी खालचा कांदा दिसा नाही, माझ्या जमिनी खालचं सोनं कसं काय दिसलं. घ्या. अशी आणि तोच बाबा येऊ ज्या बाबाकडे तो डोंगी बाबा असणार आहे, दुसरं कोण आहे. असं बोलू नये ओ बाबा बद्दल, ते लई मोठे बाबा आहे. वाटोळ झालं तरी तुला बाबाचाच पुळ काय का अजून. तू काही येडी झाली का काय, का तुला काही समजा नाही काय चाललंय नाही, ते? जावई बापू तुम्ही हिला आहे ना इंजेक्शन देणं गरजेचंच होतं. फक्त तुम्ही बिनचोळता इंजेक्शन दिलं हे आपल्याला पटलं नाही. मामा ते बिन चॉलता इंजेक्शन म्हणजे काय नेमकं. अहो निदान आम्हाला सांगायचं, माणसांना सांगायचं. तुम्ही डायरेक्ट लग्न करून आलेला का? तुम्हाला तर एक गंमत सांगू का खरं काय काय? मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला ह्याच्या विश्वास बसला असता का. अहो बसला असता विश्वास. मी डोळ्याच पण बघणारा माणूस आहे. माझ्या पोरीगत याडपट नाहीये मी. आता त्यातली तर तुम्हाला अजून काही गंमत सांगतो. ही काय माझी बायको नाही, ही माझी मैत्रीण आहे, ऑफिस मधली मैत्रीण आहे. तिला म्हणलं माझ्या बायकोचं डोळं उघडासाठी असं असं कर. घी पण जर आता हे बाबाचं ऐकून जर 2 महिन्याच्या आत जर पाळणा खुशखबर नाही हिने दिली तर तुम्हाला खोटं सांगत नाही, हिला नेऊन सोडीन आणि हिच्या बरंच लग्न करीन. अहो मी येतो कोर्टात साक्ष द्यायला. करा तुम्ही लग्न. आणि मग हिच्या नादी लागून काय त्यांना मी तसंच ठेवती काय. आता ते बाबाचं खोड डोक्यात काढ. आता तरी अक्कल आली का तुला. आणि असं बाबा बिबाचं काही खरं नसतं, येडे. तर डोंगी बाबाच्या नंतर लागून 2-4 लाख घातला असते हिनी, तरी मला माझ्या खिशातला पैसा जातोय कुठं इसरा तिला. काय गे पैसे बी वाद होते काय तिकडं. मग त्याला नको कधी घ्यायला हे दरबारी शिकले निकितीला सुधारलेले झाले येडे पैसे. खरंच आहेत. आणि आहे ना हे ऑफिस मध्ये रडत होते. मी विचारलं काय झालं काय होतंय, तर त्यांनी मला समजून सांगितलं घरी अशी अशी परिस्थिती आहे, माझी बायको अशी येण्यासारखी वागती, असं उगच कोणत्या तरी बाबाच्या नादी लागलीये. मग मीच म्हणलं त्यांना हा असा प्लॅन करा तुमचे डोळे उघडण्यासाठी फक्त, बाकी काहीच नाही. तसं आमचं काहीच नाहीये. आणि जर आता डोळं नाही तू काढलं तर खरं व्हायला टाइम लागणार नाही. चालतंय तुम्ही आला सर घ्या जेवून. नाही नाही आम्ही निघतो. निघू नका, मी हिला आधी सोडून येतो, तुम्ही घ्या जेवण करून. बरं चालतंय. तिला उशीर होतोय, येतो मी तिला सोडून. आलो माघार गेलो येतो. चुकलं माझं. ते आधीच कळायला पाहिजे होतं तुला, इतक्या उशिरा नव्हतं कळायला पाहिजे तर. बरं ठीक आहे ना, आता चुकलंय ना, त्यांनी मान्य केलंय. आता परत असं नाही ना होणार तुमच्याकडून. नाही परत नाही होणार. जाशील का परत त्या बाबाकडे. नाही आता 2 महिन्यात तुम्हाला खुश खबर मिळेल. हा चालतं. येऊ का मग सासूबाई. सासरे बा जेवण करून जा. हा हा. लवकर या, मी जेवायची थांबली तुमच्याशिवाय. एवढं कळत तुला, मग तेवढंच कळत नाही का? हा हा. आई तुम्ही पण लेखाला काय बोलला का हो. काय बोलू मग आता तो हुकवलं चुकवलं तिकडं तू नको पण नको म्हणत मधू होती बाबाचं जायची. काय नाटक आहे? अहो मला म्हणायची मी ह्यातून येते आई, त्या तिथून येते आणि जायची. जाऊ द्या आता मिटलंय तर कशाला तो विषय काढत बसता. आणि असं परत माझ्या बाबाच्या नादी लागू नको. लय ताप दिला बाई तू. आणि खरं सांगू का, तू एखाद्या बाबाच्या नादाला लागली असती ना ह्यो तापच नसता झाला. चला आई चल जेवाय वाटते. बुकेला बाबा.